मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। झालंय माझं कीर्तन जाते आता मी, झालंय माझं कीर्तन जाते आता मी, परंतु माझ्या कीर्तनातून तुम्ही काही घेऊन नाही गेले ना तरी चालेल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घेऊन जा, माझ्या वडिलांच्या वयाचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत दादा, माझ्या वडिलांच्या वयाचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही ज्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, जो तुमचा काळजाचा तुकडा आहे, त्याला दुसऱ्याच्या हातामध्ये देणे अगोदर त्या घरातली श्रीमंती गाडी बंगला काहीच बघू नका, त्या घरामधलं व्यसन आणि संस्कार बघा, त्या मुलाचे व्यसन बघा। अरे संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर अख्खा भारत देश टिकेल, अख्खा भारत देश टिकेल। या भारतामध्ये स्त्रीला सर्वत्र महान मानलं जातं, स्त्री ही शक्ती आहे। महाराज जेवढे वर्षभरामध्ये जेवढे सण होतात ना, तेवढे सण जास्तीत जास्त सण आमच्या महिला मंडळाचे आहेत, जास्तीत जास्त सण हे आमच्या महिला मंडळाचे आहेत। अहो त्या स्त्रीचा किती अपमान होतो, त्या स्त्रीचा किती अपमान होतो, परंतु तिने जर ठरवलं ना एखाद्या पुरुषाला उच्च पातळीवरती न्यायचं आणि एखाद्या पुरुषाचं आयुष्य बर्बाद करायचं, ते देखील ते करू शकते, परंतु नाही दादा, त्या स्त्री खूप मोठा अपमान होतो, ती खूप मोठा अपमान सहन करते। अरे ऐका, जन्म द्यायला आईच पाहिजे, जन्म द्यायला आईच पाहिजे, राखी बांधायला बहीणच पाहिजे, गोष्टी सांगायला आजीच पाहिजे, पुरणपोळीचा घास भरवायला मामी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशीच पाहिजे, जीवनाच्या सोबतीला एक मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला एक पत्नी पाहिजे। एवढं सगळं करायला त्याआधी एक मुलगी जन्माला आली पाहिजे, एक मुलगी जन्माला आली पाहिजे। अरे येऊ द्या त्या मुलीला जन्माला, वंशाच्या दिव्यापायी नका विजू त्या पंथीला, तीच मुलगी आपल्या आईला गर्भातून आवाज देत असते, अगं आई येऊ दे ग मला जन्माला, मला देखील हे सुंदर जग बघायचंय, मला देखील हे सुंदर विश्व बघायचंय। अरे तुम्हाला वंशाचा दिवाच हवा आहे ना, परंतु त्या दिव्यामध्ये अखंड तेवत राहणारी वात म्हणजे मुलगी आहे, म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला। अरे मुलगी जन्माला आली की सर्वजण हार मानतात, मुलगी जन्माला आली की सर्वजण म्हणतात कार्टी जन्माला आली, कार्टी जन्माला आली, तरी देखील ती मुलगी हार मानते। पुढे ती मुलगी मोठी होते, शाळेत जाऊ लागते, मुलगी मोठी होते, शाळेत जाऊ लागते, तेव्हा आई वडील म्हणतात इकडे बघू नको, तिकडे बघू नको, गपचूप घरातलं काम कर, तेव्हा देखील ती हार मानते। तेव्हा मुलगी म्हणते आता मी माझं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करेल, जेव्हा माझा जोडीदार येईल ना तेव्हा मी माझं आयुष्य नव्याने जगेल। परंतु दादा ऐका गड्या, बाप त्या मुलीचं लग्न करून देतो आणि त्या मुलीला नवरा देखील दारुडाच भेटतो, नवरा देखील दारुडाच भेटतो। दिवसभर शेतामध्ये काम करते, संध्याकाळी घरी येते, जे काही 200-300 रुपये असतील ते घेऊन घरी येते, तर नवरा लगेच दारू पिऊन घरी येतो आणि मारतो, आणि जे काही पैसे आले दिवसभराचे तेवढे हातातून हिसकावून घेतो आणि दारू पिऊन घरी येतो आणि तिला मारतो। अरे तरी देखील ती मुलगी हार मानते। एक दिवस नवरा दारू पिऊन घरी येतो, त्यावेळेस तिला मारतो आणि म्हणतो आता पैसे संपले जर असतील ना तर तुझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र आहे ना ते मला काढून दे। त्यावेळेस ती म्हणते हे देऊ शकत नाही, आतापर्यंत मी तुम्हाला काय दिलं नाही, हे मंगळसूत्र ही माझी खून आहे, हे मी तुम्हाला देऊ शकत नाही। त्यावेळेस तो म्हणतो तुला नाही ना द्यायचे तर मग थांब, बाहेर जातो, एक रॉकेलची बाटली आणतो आणि त्या मुलीच्या अंगावरती टाकून देतो आणि त्या मुलीला पेटून देतो। दादा 99% ती मुलगी जळते, शेजारचे आवाज होतो, शेजारचे लोक येतात आणि त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर देखील डॉक्टर साहेब मुलीकडे बघून, डॉक्टर साहेब मुलीच्या चेहऱ्याकडे बघून, डॉक्टर साहेबाच्या डोळ्यात देखील पाणी येतं दादा, डोळ्यात देखील पाणी येतं आणि डॉक्टर साहेब मुलीला प्रश्न करतात बाळा तुला कोणाला बोलण्याची इच्छा आहे? त्यावेळेस ती मुलगी म्हणते डॉक्टर साहेब मला माझ्या आई वडिलांना बोलण्याची इच्छा आहे। त्यावेळेस डॉक्टर साहेब बाबांना फोन करतात आणि सांगतात तुमच्या हृदयाला, डॉक्टर सांगतात बाबा तुमच्या हृदयाला
छोटस छिद्र पडलंय हो, छोटस छिद्र पडलंय. आत्ताच्या आत्ता या हॉस्पिटलमध्ये हजर व्हा. 5 मिनिटं काय, 1 मिनिटाच्या आत माझा बाप त्या हॉस्पिटलमध्ये हजर होतो आणि लेकीकडे बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. डसा डसा रडतो आणि एवढंच नाही तर म्हणतो, सांग मुली, तुला कोणत्या नरधमाने असं केलं, त्याला मी जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाही. हे बापाचे वाक्य आहे दादा. म्हणून सांगायचं एवढंच आहे की तुम्ही तुमचा जो काळजाचा तुकडा आहे ना, त्याला दुसऱ्याच्या हातामध्ये देण्याच्या अगोदर त्या घरातली श्रीमंती पाहू नका, गरिबी पाहू नका, गाडी बंगला पाहू नका. मात्र एवढंच बघा, त्या मुलाचं व्यसन बघा आणि संस्कार